मित्रांनो, डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी भूमिहीनना 1,00,000 रुपयाचे अनुदान म्हणजे घरकुल जागेसाठी तुम्हाला 1,00,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे, असा महत्त्वाचा मंत्रिमंडळात निर्णय झालेला आहे. तर निर्णय काय आहे, चला तर मित्रांनो पाहूया. हा तुमच्यासमोर निर्णय आहे. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी घ्यावयाच्या अनुदानात वाढ करून 50,000 ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आधी 50,000 रुपये होते, तर ते आता 1,00,000 रुपयापर्यंत तुम्हाला अनुदान मिळणार आहे. तसेच राज्यात केंद्रीय पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तसेच राज्यात पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना अंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिली जाते अनुदान. तसेच तुम्हाला या विविध योजनेच्या अंतर्गत घरकुल अनुदान बांधण्यासाठी आवेदन दिले जाणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय आहे. तसेच केवळ जागे अभावी घरकुलचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे. काहींना घरकुल योजनेसाठी जागा लाभ भेटत नाही, त्यासाठी घरकुल जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदानही देणार. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वाची मंत्रिमंडळात सुरू झालेल्या निर्णयानुसार. तसेच या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. त्यात वाढ करून ते 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असा हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. सर्व मित्रांना शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असे नवीन व्हिडिओ अपडेट घेऊनच येत असतो. चला तर मित्रांनो, भेटूया अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.